चेरोबा 40+ क्रिकेट संघ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025. आजचा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील संघ कोणता क्वालिफाय होईल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. एक चांगली लढत जरूर अपेक्षित असेल प्रेक्षकांना, कारण दोन्ही टीम्स ज्या आहेत ना त्या मजबूत आहेत. एका बाजूला जागृत मराठा रानाल तर दुसऱ्या बाजूला श्री अष्टविनायक ठाकूरपाडा. सेमीफायनल मध्ये प्रवेश कोणत्या टीमचं पाहायला मिळेल? उद्या पुन्हा एकदा या ठिकाणी येण्यासाठी कोणत्या संघाला चान्स बनेल हे नक्कीच या मॅचच्या माध्यमातून तुम्हाला समजेल. चला मॅचला सुरुवात करा. संतोष विथ संजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर विजय चौधरी. या समाचार पंचांचा इशारा येतो त्या ठिकाणावर ना. मॅचला सुरुवात. षटक क्रमांक पहिलाच बॉल पटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून बॉलला उडवलाय. आउटफील्ड भरपूर दमदार आहे. बॉल निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. या बलेचा बॉल टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये. स्वतः गोलंदाज झेल खाली. चुकी पाहायला मिळते त्या ठिकाणी. खरं तर क्षेत्ररक्षकाने प्रयत्न करायला हवा होता, मात्र त्या दरम्यान ओव्हर थ्रो देखील झालाय. थोडं भागंबाग क्रिकेट आपण पाहतो या ठिकाणी. 3 धावा कंप्लीट झाल्यात. सात धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मोठी विकेट. फलंदाज बाद संजय ठाकरे. महत्वाची विकेट आणि त्या दरम्यान सन्माननीय पंढरीनाथ भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. अध्यक्ष राजीव गांधी पंचायत राज संघटक ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी.
आता वरती ना नाही, थोड्याच दिवसात मात्र ती पोस्टिंग देखील चेंज होईल. त्याहून अधिक वरची पोस्टिंग नक्कीच त्यांना थोड्याच दिवसात भेटणार आहे. त्या दरम्यान अजून एक चांगला फटका, पॉवरफुल स्ट्रोक, क्रिकेटचं सौंदर्य. बॉल निघून जातोय 4 धावांसाठी, चौकार. हा दुसरा चौकार या षटकातील. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली सुरुवात श्री अष्टविनायक ठाकूरवाडा. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. फलंदाज भगवान ठाकरे मैदानाच्या आतमध्ये. षटकातील एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. चौकार आणि चौकारानंतर कमबॅक. विजय चौधरी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील एका बॉलचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात, मात्र 2 महत्त्वाच्या विकेट देखील घेतल्यात. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकातील. या बलेचा बॉल, लक फॅक्टर, नशिबाची साथ भगवान ठाकरेला मिळते त्या ठिकाणी. लॉंग स्टॉप रिझन मधून बॉल निघून जातोय 4 धावांसाठी, चौकार. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. पहिल्या षटकाची समाप्ती. 2 गडी बाद, धावा धावफलकर आहेत 15. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर प्रदीप पाटील. षटकातील पहिला बॉल, फुल टॉस आहे. आडव्या बॅटने खेळून काढलाय, संपर्क हवा तसं नाहीये. 1 धाव कंप्लीट झाली आहे. लेझी थ्रो. 2 धावा कंप्लीट होतात त्या ठिकाणी आणि तिसरी देखील. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. तीन धावा मिळाल्या त्या ठिकाणी. 3च्या मदतीने धावफलक 18 वर पोहोचलंय. षटक क्रमांक 2 ची सुरुवात पहिल्याच बॉलवर 3 धावा. आता मात्र समोर भगवान ठाकरे. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका दर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होतात.
रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा चांगलं पाहायला मिळालं. दोन बॉल खेळलाय एक चौकाराच्या मदतीने 6 धावा आतापर्यंत भगवान ठाकरेच्या बॅटमधून आपण पाहतोय. षटकातील लपूटचा बॉल यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू, एक धाव कंप्लीट झाली आहे. लेग बाईच्या स्वरूपात ही धाव संतोष ठाकरे आता मात्र सज्ज होतोय. 10 धावांवर खेळतोय. चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली आहे. 2-2 मॅचेस जिंकल्यानंतर मनोबल वाढला असेल दोन्ही टीमचं, यात काही शंका नाहीये. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल स्टॉप केला गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात का मात्र हे तपासावं लागेल. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवलाय. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे का फलंदाज हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. दुसरी धाव कंप्लीट झाली का हे मात्र या ठिकाणी तपासलं जात आहे. यस, रनआउटची विकेट. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अगदी महत्वाची विकेट मिळाली आहे त्या ठिकाणी. संतोष ठाकरेला मैदान सोडावं लागेल. (22) या धावसंख्येवर महत्वाची विकेट. संतोष ठाकरे त्या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज गणेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अत्यंत महत्वाची मॅच या दोन्ही टीमसाठी. आजच्या दिवसातील क्वालिफाय संघ कोणता होईल हे मात्र या मॅचच्या माध्यमातून समजेल. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस आहे. ऑन साइडला प्रहार झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला. झेल पासून थोडे दूर राहिले मात्र मी तर म्हणेन 2 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. विजय चौधरी आहेत त्या ठिकाणी. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांची समाप्ती. 3 गडी बाद 26 धावा धावफलकावर आहेत.
अजय चौधरी बॉलिंग ट्रॅकवर येतोय. तिसरं षटक. पहिल्या 2 षटकांमध्ये 26 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. सन्माननीय नंदूजी पाटील पिंपलकर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. किरण ठाकरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अगदी महत्त्वाची जोडी ठाकूरपाडा टीमचा विचार केला तर, कारण 4 विकेट्स आतापर्यंत गेल्यात. 26 धावा धावफलकावर आहेत. अजय चौधरीने काढली पहिल्या बॉलवर विकेट. तिसरं षटक चालू झालंय. अजय चौधरी पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल पुढे ठेवला होता. हलक्या हाताने ड्राईव्ह केले बॉलला. एक धाव कंप्लीट. फक्त ना फक्त मिळेल सिंगल. या वेळेस अजून एक चांगला बॉल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. कमबॅक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय. अजय चौधरी पुन्हा एकदा. त्यावेळेस समोरच्या दिशेने स्टेट ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये बॉल उचलला जातोय. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. चांगली गोलंदाजी. 4 बॉल टाकून झालेत आणि 4 बॉल मध्ये फक्त ना फक्त 2च धावा आल्यात. षटकातील पुढचा बॉल. ऑन साइडला बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिले. बॉल निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. बत्तीस धावा धावफलकावर. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर हा चौकार आलाय. चांगलं षटक अजय चौधरीचं आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. समोर किरण ठाकरेला आपण पाहतोय. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 मधील. या वेळेस अजून एक महत्वाची विकेट. किरण ठाकरेला देखील मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद.
बॅटची कडा आणि त्यानंतर बॉल यष्ट्यांवर आदळला होता. प्लेड ऑन झालाय त्या ठिकाणी किरण. त्यानंतर कालूराम मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता मात्र धाबांचा वेग वाढवावा लागेल, आवश्यकता आहे नक्कीच. आणि ती जबाबदारी मात्र गणेश ठाकरेला या ठिकाणावरनं घ्यावी लागेल, कारण 3 ओव्हर्स कंप्लीट झाल्यात आणि धावा धावफलकावर ज्या आहेत त्या 32. शेवटचं षटक. चंद्रकांत बॉलिंग ट्रॅकवर समोरच्या दिशेने बॉल ड्राईव्ह केलाय. दोन धावा कंप्लीट होत आहेत. यस, पहिल्या बॉलवर ही दुहेरी धाव. चंद्रकांत नाईक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर गणेश ठाकरेला आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल सोडून दिलाय, कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉल. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल स्टॉप केला गेलाय. बॅकअप चांगलं पाहायला मिळाला. बालचंद्र नाईक त्या ठिकाणी आहेत. आज गणेश ठाकरे त्या लयमध्ये दिसून आलेला नाहीये. मागच्या 2 मॅचेसचा देखील विचार केला तरी देखील नक्कीच हवी ती फलंदाजी अजूनही करता आली नाहीये, कारण मोठे फटके ओळख राहिली आहे त्याची. या वेळेस देखील पुन्हा एकदा आपण पाहू शकता संपर्क व्यवस्थित झालं नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 39. 39 धावा झाल्या आहेत. या वेळेस व्हाईट बॉल. या वेळेस बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. कॅच तर पकडली आहे, मात्र बॉल सोबत क्षेत्ररक्षक सीमा पार. 6 धावा. षटकार. लक फॅक्टर मी तर म्हणेन गणेश ठाकरेच्या बाजूने, कारण 6 धावा देखील मिळाल्या त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगले होते, मात्र कॅच ड्रॉप. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 48 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक चालू आहे आणि शेवटचा बॉल देखील बाकी आहे. अठ्ठेचाळीस धावा झाल्या आहेत. या वेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू. एक धाव मिळाली लेग बायच्या स्वरूपात. 49. 49 धावा झाल्या आहेत. 50 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. स्कोर कार्ड आपण पाहू शकता. संतोषच्या बॅटमधून 11 धावा आल्या होत्या. डक 0 धावसंख्येवर संजय बाद झाला होता.
जय हिंद तऱ्हेने 4 धावा, भगवान ठाकरेने 6 धावा, त्यानंतर नाबाद राहिलाय गणेश 19 धावा, किरण ठाकरेने 5 धावा केल्या होत्या आणि त्याच्या जोरावर 49 धावा झाल्या आहेत. 50 धावांचे लक्ष्य या ठिकाणी उभं केलंय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमने जागृत मराठा रानाल या टीम समोर. 50 धावांचे लक्ष्य कंप्लीट केलं जाईल का? यस, नंदूजी राखाडे विनंती आहे आपण व्यासपीठावर या. नंदूजी राखाडे, दीपक भाई मुकादम आपणास बोलावत आहेत. तर 50 धावा कंप्लीट केल्या जातील का की त्या उलट रोखल्या जातील? ज्यावेळेस प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस आपण ऐकणार आहोत संदेश पाटील भिवंडीकर यांचा आवाज. चला आपण सामन्याला सुरुवात करतोय. नंतर आपण नक्कीच आपण चर्चा करू सुनील पाटील यांच्या सोबत. धन्यवाद.
बरोबर 50 धाबा बनवायचे आहेत. संध्याकाळचं क्षेत्र आहे. 4:36 झालेले आहेत. बनू शकतात. सलामीची जोडी खेळपट्टीवर इथे पाहायला मिळते आहे. प्रदीप पाटील आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय चंद्रकांत नाईक. सुनील म्हात्रे सरांचा इशारा होते. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू चांगला स्ट्रोक मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव घेता आली आहे. पहिली धाव स्कोरबोर्डवर लावली गेली आहे प्रदीप पाटीलच्या माध्यमातून. उपस्थित चेरोबा कोणचे सर्व खेळाडू या व्यासपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फायनल मध्ये क्वालिफाय झालेली आहे चेरोबा कोण संघाचे सर्व खेळाडू या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा षटक तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज संतोष ठाकरे गोलंदाजी करतोय. स्ट्रायकिंग वर आता तुम्हाला पाहायला मिळतील फलंदाज चंद्रकांत नाईक. पुढचा चेंडू सुंदर असा हा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक संदेश ठाकरे यांना अडवता आला नाहीये. मात्र बॅकअपला क्षेत्ररक्षक हे जयंत दरे चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धाबा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबाने खातं खुलला जातोय चंद्रकांत नाईक यांचं. 3 धावा धावबल आभार. गुड इव्हिनिंग सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. झिटकेवरून रोहन पाटील सध्या युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. समोर खेळलाय पायाने अडवण्याचा प्रयत्न. नो चान्स. चेंडू झाला सीमारेखा पार. भरपूर प्रयत्न गणेश ठाकरे यांचे मात्र चेंडू थांबला गेला नाहीये. सीमा पार चौकार पाहायला मिळत आहे. रोहन पाटील युट्यूबशी जोडलेला आहे. उत्कृष्ट समालोचक अंबाडी परिसरातील. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संतोष पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक जयंत दरे चेंडूला फील्ड करताय. आता मात्र चुकी होत नाहीये. चांगली फिल्डिंग आहे. एकच धाव घेता आली आहे तिथे. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत. त्या म्हणजेच 8 धावा. बिनबाद 8. 50 धावा बनवायचे. 10+ धावा येण्याची वाट पाहताय तर टीम राहणार संघाला बंबादोय. मोस्ट वेलकम ॲडव्होकेट दिनेश भोईर, परेश महाजन, यस लोगीला देखील आपण पाहतोय. मात्र समोर स्ट्रेट ड्राईव्ह क्रिकेटमध्ये सेफ फटका आहे. 1 बाउन्स येतोय चौकार. वर्षापासून क्रिकेट खेळत आलेल्या रानल गावासाठी प्रदीप पाटील पप्पू शेड यांना आपण पाहता मैदानामध्ये. ज्या प्रकारे बॉडी लँग्वेज आहे त्या प्रकारची फटके देखील पाहायला मिळाले आतापर्यंत. संतोष कमबॅक करेल का? मोठा फटका खेळाच होत. नक्की काय घडलंय? बॅटची एज अँड गॉन. थोडस व्हेरिएशन गतीमध्ये परिवर्तन. स्लो चेंडू ठेवला होता. फसवा चेंडू टाकला होता आणि त्याच्यामध्ये फसले गेलेत प्रदीप पाटील. आज चेंडू मध्ये आता 6वा चेंडू विकेट गेल्यानंतर थोडेसे निराश होत आहेत प्रदीप पाटील. थांबणं फार महत्वाचं होतं खेळपट्टीवर. जी सरासरी गाठा जी होती ती चांगली मिळाली होती. बारा धावा झालेल्या आहेत. बारा धावा धाव फलकावर आहेत. नक्कीच राजेंद्र पाटील सर आपल्याला मैदानाच्या आतमधून सिग्नल येत आहे पंचांच्या माध्यमातून. गोलंदाजीसाठी गोलंदाज पूर्ण तयारीमध्ये. नो डाऊट अल्पेश गायकवाड आहे. अनेक वर्षाचा अनुभव आहे स्कोरिंगचं. आपण नक्कीच तुम्ही बिंदासपणे खेळा. स्कोरिंगचं अजिबात टेन्शन घेऊ नका आपण. तो प्रत्येक चेंडूचा हिसाब देखील तुम्हाला सांगू शकतो काय घडलं होतं चेंडूवर. पेन आणि स्कोर बुक त्याच्या हातामध्ये आहे.
पहिली धाव सिंगल, 2 धावा, चौकार, सिंगल, परत चौकार आणि विकेट. 6 चेंडूचा खेळ समाप्त. 12 धावा धावफलकावर. नक्कीच तुमचं म्हणणं होतं की 11 झाल्यात, मग 12 झाल्यात. राजेंद्र पाटील पंच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. सरासरी इथून आता थोडीशी अवघड आहे, मात्र एक फटका कंपल्सरी प्रति षटकामागे मारायचा आहे. चंद्रकांत आणि भालचंद्र जे काही करायचं या दोन्ही बंधूंना करायचं आहे. 2 भाऊ एका खेळपट्टीवर आपण पाहतोय. निशान मात्रे. संध्याकाळ झाली है, मतलब ते ठंडी में गर्मी का एहसास दिलाने वाला ये मैच देखने के लिए आए कबीर मामा ठाकरे. आपल्या संघाला चेअरअप करताना भरपूर वर्ष खेळले श्री अष्टविनायक ठाकूरवाडा टीम संघासाठी. ओ हो हो हो, खूप चांगला चेंडू होता, फायदा घेता आला नाहीये आणि वहां पर बाल बाल बचे वापर बल्लेबाज. वेलकम. देवेन मुकादम देखील फ्रेश होऊन आलेले आहेत. कदाचित सरावाचा टाइम असावा. उद्या खेळायचं आहे, फायनल मॅच खेळायचा. कोणता संघ येईल उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्यापर्यंत कळेल. मात्र आज कोणता संघ दाखल होईल. ओरपी चेंडू मोठा फटका खेळलाय, ताकद जनरेट केली आहे आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय षटकार. षटकाराने धावांना गती मिळतीये. 18 धावा धावफलकावर. 18 लॉस ऑफ 1 विकेट. गणेश पुन्हा एकदा ओरपी चेंडू, फायदा घेता आला नाहीये. स्ट्रोक बनवायला हवं होतं, मात्र कमबॅक करताना गोलंदाज गणेश ठाकरेला आपण पाहतोय. क्वालिटी गोलंदाजी आहे गोलंदाजाकडे. व्हेरिएशन चांगला आहे. खेळपट्टी सकाळपासून आपण पाहतोय गोलंदाजांना साथ देते. काल षटकार चौकार पाहायला मिळाले. पुन्हा एकदा ऑफ स्टिकला चेंडू चाललाय, सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू आहे. फुटवर्क चेक केला जात आहे फलंदाजाचा, त्यानुसार गोलंदाजी केली जाते गणेश ठाकरेच्या माध्यमातून. 6 धावा 4 चेंडू. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. एक षटकार काढला तर चांगली गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. स्लॉट मध्ये चेंडू चाललाय बाजूवाल्या प्लॉट मध्ये. येतोय षटकार. काय बॅटिंग करतोय चंद्रकांत. सकाळपासून चांगला क्रिकेट खेळत आहेत. 2 षटकार आलेले आहेत. आता इथून अल्पेश सांगत आहे की शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू डॉट. 2 मोठे षटकार आलेले आहेत. 1 चेंडू बाकी आहे. काही नवीन पाहायला मिळेल या षटकामध्ये गणेश ठाकरे यांच्या माध्यमातून. ओ हो हो, अतिशय सुंदर चेंडू टाकला गेलाय. नक्की जाऊच द्यायचा हलकासा अपील झाला होता. पंचांना विचारला की पायानं लागले, मात्र फुटवर्क ऑफ स्टिकच्या बाहेर होता. तो षटक समाप्त. अल्पेश सांगत आहे की 2 षटकाच्या समाप्तीवर 12ची सरासरी गाठत आहे. चांगली आहे, धावसंख्या चांगली बनवली आहे आणि येणारे आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 26 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे आता इथून 13 प्रत्येक षटकामागे धावा बनवायचे आहेत. पाणी आणि बॅट मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रॅटेजिक टाइम, ड्रिंक्स इंटरवल पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जात आहे. पाण्याची जी प्यास आहे ती आमची नक्कीच संपूर्ण या स्पर्धेमध्ये पाण्याची सोय. लोपेश प्रकाश मुकादम आणि दर्शन धुले यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये संपूर्ण ट्रॉफीज आपण पाहतोय. स्वर्गीय हनुमान आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्या ट्रॉफीज आहेत. सन्माननीय बंधू हनुमान पाटील साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू. अनित इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडून मिक्सर देण्यात आलेला आहे. दुर्गेश भंडारी थँक्यू. यश कलेक्शन स्पीकर आणि चाय बनवण्याची मशीन अमोल परदेशी यांच्या माध्यमातून. मंडप किल्ले दुर्गाडी नंदू मात्रे थँक्यू सो मच. टायटन गॉगलचे प्रोप्रायटर त्यांच्या माध्यमातून 3 गॉगल देण्यात आलेला आहेत. समालोचक, स्कोरर, समालोचक ते उद्यापर्यंत यस लोगे आमच्यापर्यंत पोहोचवतील.
12-26चा इक्वेशन आलेला आहे. मॅच फार रंगतदार आहे. भाई नाईक एन्जॉय करताना या व्यासपीठावरून आपण पाहतोय. फार मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आणि आज खऱ्या अर्थाने परेश महाजन आणि भाई नाईक एकत्र पाहायला मिळतात या व्यासपीठावर. दुःखाचं डोंगर जो होता तो कोसळला होता महाजन परिवारावर. परेश महाजन यांच्या मातोश्री आज या दुनियामधून निघून गेल्यात. नक्की त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून. संजय ठाकरे आलाय, अनुभवी खेळाडू आहे. महत्वाचा षटक आहे दोन्ही संघांसाठी. 6 चेंडू फार महत्वाचे असतील या षटकाचे. इथून समजेल की कोणत्या संघाचा पारड जर आहे. सुरुवात केली आहे फलंदाजाने. ऑन साइडला केल्या मिड विकेटचा क्षेत्ररक्षक संदेश चेंडूला फील्ड करतोय. दुसरा धाव मिळणार नाहीये. मित्र म्हणेल की भालचंद्र याने स्ट्राईक दिली आहे चंद्रकांत यांना. खाली चंद्रकांत यांनी 2 षटकार आणि चौका ठोकला आतापर्यंत. भालचंद्र आपण पाहता नो स्ट्राईकला. छोटे मिया बडे मिया चांगला खेळत आहे. सकल बसणं फिटनेस चांगला आहे. वय 50 क्रॉस असावी मात्र खेळ चांगला आहे. संजय ठाकरे क्षेत्ररक्षण थोडंसं हलवताना कालुरम यांना आपण पाहतो. ठटिया सर्कलवर घेतला गेलाय. मधुकर यांना आपण पाहतोय. वाडिशा थर्डमॅनला थोडासा आणि भगवान ठाकरे आपण पाहतोय. पेट्रोलिंगला पाहतोय आपण. थर्डमॅन डीप मध्ये मोठा फटका केलाय. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. गणेश ठाकरे चेंडूला फील्ड करतो. 1 धाव झाली आहे. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न आहे. नक्की काय घडलंय. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. येस परेश सर, नक्की काय घडलंय. महत्वाचा हा विकेट असेल. सेफ आहे की नाही हे चेक केला जाईल. परेश महाजन सर आणि त्याचबरोबर स्वतः ऑर्गनाइज कमिटीचे दिनेश भोईर चेक करतायत. कारण की शेवटचा मॅच आहे. कोणत्या संघावर अन्याय होणार नाहीये त्याकरिता त्या गोष्टीकडे लक्ष देत आहेत. कुशल मोमेंट कट टू कट स्लो मोशन मध्ये बघितला जात आहे. नो डाऊट बॅटर सेफ आहे. नक्कीच जीवनदान मिळालंय फलंदाजाला आणि किती फायदा घेईल येणाऱ्या चेंडू नक्कीच पाहायला मिळेल. दावा झालेला आहे 27 धावा. 27 रन बन चुके अब. आने वाली 4 गेंदों में एक लंबा सिक्सर आना जरूरी है. मैच बनाना है तो फिर इसको एक सिक्सर लगाना ही है. संजय ठाकरे समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे किरण ठाकरे. ओ माय गॉड चुकी झाली आहे. झेल सोडली. झेल कोणाचं सोडले तर फलंदाज चंद्रकांत. टेन्स भरा मॅच ठाकूरपडा टीम संघासाठी. आता जीवनदानाचा किती फायदा होईल पाहूया आपण राहणार टीम संघाला. आता स्ट्रायकिंग वर फलंदाज भालचंद्र. चंद्रकांत नंतर भालचंद्र इन स्ट्राइक. फार अनुभव दोन्ही भावांना आपण पाहतो खेळपट्टीवर. जे काही करायचं दोन्ही बंधूंना करायचंय. मग जाताना गाडीचा हॉर्न मारत गाडी गावात जायचंय की मग गाडीमध्ये शांत बसून जायचंय ते त्यांना ठरवायचंय. संजय ठाकरेला प्रयत्न करताना आपण पाहतोय. 3 चेंडूमध्ये 4 धावा आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी क्वालिटी गोलंदाजी करते सध्या तरी. थोडासा क्षेत्ररक्षणाने थोडं साथ द्यायला पाहिजे गोलंदाजाला. बॅटर सज्ज होत आहे भालचंद्र. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉट मात्र
तितकंच चांगलं स्ट्रोक नाहीये, गॅप मध्ये झालं, पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू 1 to 4 येतोय चौकार. सध्या तरी मी म्हणेल की भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे जेवढे मेंबर आहेत, जेवढे सदस्य आहेत, अध्यक्ष उपाध्यक्ष सल्लागार, सर्व मॅचचा आनंद घेत असे. कारण की हा इथे आपण पाहतोय जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये पोहोचेल. उद्याचा शेड्यूल देखील अल्पेश आम्हाला पोहोचवेलच. उद्या कोणते कोणते संघ खेळणार आहेत या स्पर्धेमध्ये ती माहिती देखील आम्ही देऊ तुम्हाला. मग सध्या तरी संजय ठाकरेच्या अगेन्स्ट एक चौकार आलाय. उद्याचा लॉट अल्पेश आमच्याकडे पोहोचवत आहेत. उद्या सकाळी दोन्ही संघांनी 8:30 वाजता रिपोर्ट करायचंय उद्या, कारण की फायनल आहे. फुल टॉस चेंडू, फायदा घेता आला नाही. ऑन साइडला किरण आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. एक धाव झाला, दुसरा धाव मिळणार नाहीये. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत. अल्पेश सांगत आहे 33 धावा. येणारे चेंडू बाकी आहेत. 7 धावांची आवश्यकता आहे. ती 17. जे बोलणार सरोलीपाडा आणि आई गावदेवी नांदकर. बिग फाईट, बिग मॅच. उद्या सकाळी 8:30 वाजता रिपोर्ट करायची. 9 वाजता मॅच सुरू होणं फार महत्वाचं असेल. बालाशेठ प्रतिष्ठान भिनार आणि गंगामाता गुंदवली त्या संघाने देखील वेळेवर पोहोचायचे. त्यानंतर श्री गुरुदत्त मानकोली, वेताल कोपर, वीर तानाजी दापोडे आणि बंद्रा मारुती काल्लेर. समोर खेळलाय, गलूच्या डोक्यावरून चेंडू आलाय. किरण ठाकरे पुन्हा एकदा फिल्डिंग पोझिशन मध्ये. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला, गेला आहे मात्र फसला गेलाय. भालचंद्र हा फलंदाज आउट झालाय. विकेट मिळालाय. शेवटच्या चेंडूवर धाव देखील मिळालाय. डीजे तर आता 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 34 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 16 धावा. संध्याकाळ रंगीन झालेली आहे. आज की शाम किस टीम के नाम आने वाले 6 गेंदों में अब तक पूरा हिसाब दिया जाएगा. अल्पेश गायकवाड़ के साथ हम बिल्कुल तैयार है. चला फिल्डिंग लावून घ्या. मॅच भरपूर चांगला बनवलाय. मैदानात मध्ये दिनेश आला आणि गोलंदाज देखील दिनेश ठाकरे आपण पाहतोय. स्टॅकिंग वर देखील आपण पाहतोय दिनेश चाललाय. पाणी नव्हे तर मेसेज गेला आहे इथे प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून, कारण की या धावा बनवायच्याच आहेत. इतका दिवस थांबलोय आपण तर मग या धावा बनवाव्याच लागतील. आणि कबीर मामा इकडून आवाज देत आहे की गोलंदाजाने चांगली गोलंदाजीच केली पाहिजे. क्रिकेटचा विजय नक्कीच होईल. 6 चेंडू नंतर नक्कीच पूर्ण हिशोब दिला जाईल अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून. दिनेश ठाकरे सहा चेंडू आणि 16 धावा. महत्वाचे पहिले 2 चेंडू असतील आणि बॅटर दिनेश सज्ज होत आहे. दिनेश टू दिनेश, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू समोर खेळलाय. शतरक्षक आहे तिथे. ओ माय गॉड, झेल सोडली गेली आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 झेल सुटल्यात. किरण ठाकरे आणि आता त्यांच्यामध्ये जोडला गेलाय संतोष ठाकरे. मॅच जिंकली तरी मीटिंग होईल, मॅच हरली तरी मीटिंग होईल दोन्ही संघांची आणि त्याच्यामध्ये चर्चा होईल. कम चर्चा फुल चर्चा. संध्याकाळी 5-14 इक्वेशन. मॅच गरम झाली आहे. झेल सुटल्यानंतर जीवनदान मिळालं दिनेशला. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल होता, फायदा घेता आला नाही. हे फलंदाजाला कुठेतरी मोठा स्ट्रोक खेळायचं होतं. डॉट चेंडू. 4-14 इक्वेशन आहे. हा चेंडू महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी.
दिनेश हा चेंडू देखील चांगला टाकला गेलाय. आता धाव घेण्याचा प्रयत्न होतय आणि फलंदाज बाद झालाय. करे कोई और भरे कोई. चंद्रकांत देखील बॅक टू डगआउट. तीन 14 इक्वेशन. काम सोपं नाहीये. दोन मोठे फटके खेळावे लागतील आणि गोलंदाज ज्या प्रकारे गोलंदाजी करते, विकेटच्या मेरिटवर गोलंदाजी पहा किती चांगली आहे. व्हेरिएशन चांगला आहे. पहिला टाकला लेग ब्रेक, त्यानंतर थोडासा स्लो चेंडू टाकला आणि यावेळेस आता थोडीशी गती वाढवली, त्याच्यामध्ये स्विंग अँड मिस, त्याच्यावर रनआउटचा विकेट मिळाला आणि आता चौथा चेंडू टाकण्याची तयारी करतो दिनेश ठाकरे. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये विजय. इथूनच अटॅक करावा लागेल. येणारे 3 चेंडू 14 धावा, 3 गेंदे 14 रन. दिनेश हा चेंडू आपण पाहतोय निघून गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये, मात्र वाईटच्या स्वरूपात इथे धाव आली आहे. 3-13. 3-13 काम बिघाडे. नक्कीच संधी होती, पुन्हा एकदा जागेवर येऊ शकले असते तिथे बॅटर दिनेश. पुन्हा पुढे निघून मारण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक धाव इथे पूर्ण केली गेली आहे. 22च्या स्वरूपात धाव येते. 2 चेंडू 12 धावा. क्या जो बैठे उनको खड़ा करेंगे, जो बैठे उनको खड़ा करेंगे या और जो खड़े उनको बैठाएंगे वापस. 2-12. 2 मध्ये 2 ठोकावे लागतील. षटकार. दिनेश चांगला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये परफेक्ट चेंडू टाकला गेलाय. आता काम सोपं नाहीये. एक लिगल चेंडू टाकायचंय. एक पाऊल दूर आहे विजयापासून टीम श्री अष्टविनायक ठाकूरपाडा. असं वाटत होतं की शेवटच्या षटकामध्ये मॅच रंगताना पाहायला मिळेल, मात्र नो डाऊट गोलंदाज दिनेश ठाकरे तितकेच चांगले गोलंदाज आहेत आणि अशा प्रकारे हा सामना जिंकला इथे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाने.